नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नान फक्त वर्दीचा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण दर शनिवारी 3:30 वाजता आपण जिल्हा स्टेडियम येथे आपण पेपर घेत असतो। तर त्या पेपरात खूप मुलं येतात, जवळपास 200 मुलं असतात आपल्या पेपरला। त्याच्यानंतर मुलांचा एकच प्रॉब्लेम आहे की जीके जीएस मध्ये मार्क जातात मुलांचे खूप सारे। गणित रिजनिंग तरी त्यामध्ये करून घेतात, पण जीके जीएस मध्ये खूप मार्क जातात। तर त्याच्याविषयीच मुलं खूप कन्फ्यूज आहे। त्याच्याविषयीच आपण एक विषय आणला आहे, जीके जीएस मध्ये नेमकं काय करावं, नेमके आपले मार्क कुठं चालले बा। आता मी खूप सारे पेपर सेट वाचले, त्या पेपर सेटमध्ये एकच लक्षात आलं माझ्या की हे जे 20 टॉपिक लिहिले आहे ना, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत। म्हणजे जवळपास 25 मार्क राहतात जीके जीएस मध्ये, तर त्यातले कमीत कमी 20-25 पैकी 20-18 या टॉपिकवरच असतात। तर नेमके ते टॉपिक आहे कोणते, ते टॉपिक आपण जाणून घेऊ। तर पहिला टॉपिक आहे मित्रांनो, पुस्तके व त्यांचे लेखक हे आपल्याला मुखपाठ पाहिजे। जवळपास 30-40 पुस्तके व त्यांचे लेखक हे आपल्याला मुखपाठ पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा आहे संघटना व त्यांच्या स्थापना। जेवढ्या पण संघटना आहे, कालचा एक व्हिडिओ मी बनवला संघटना व त्यांच्या स्थापना, त्या पण आपल्याला मुखपाठ पाहिजे। त्याच्यानंतर ज्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाले किंवा 75 वर्ष पूर्ण झाले किंवा 50 वर्ष, ह्या पण ज्या घटना, जेवढ्या पण घटना असतील त्या घटनेचा आपण अभ्यास करावा। त्याच्यानंतर स्पोर्टवर खूप प्रश्न येतात मित्रांनो, क्रिकेट असो, टेनिस असो, हॉकी असो, यांचे सामने नेहमी चालू असतात। आता आशिया कप झाला, त्याच्यामध्ये भारतानं विजय केला, त्याच्याबद्दल तुम्ही माहिती काढून घ्यायची, त्याच्यावर खूप प्रश्न यायचे खूप चान्सेस आहे। त्याच्यानंतर कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, याच्यावर 100% प्रश्न राहते प्रत्येक जिल्ह्यात। याच्यावर मी प्रश्न बघितला आहे मित्रांनो। जसं ऑलिम्पिकमध्ये खूप सारे खेळाडू राहतात भारताचे, त्यांनी कोण पहिलं पदक आणलं भारतासाठी, कोण सुवर्ण पदक आणलं, त्याच्याविषयी 100% माहिती विचारते व तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे याची माहिती तुम्ही काढता। त्याच्यानंतर हे झालं। त्याच्यानंतर वाद्य व वादक याच्यावर सुद्धा प्रश्न येतात। जसा आपला तबला वादक झाकीर हुसेन आहे, त्या पद्धतीचे आपल्याला सर्व वाद्य व त्यांचे वादक लक्षात ठेवायचे आहे। त्याच्यानंतर 4 वेद कोणते, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, हे वेद आपल्या मुखपाठ पाहिजे। याच्यावर पण प्रत्येक जिल्ह्यात प्रश्न आहे म्हणजे आहे। त्याच्यानंतर समाजसुधारकावर खूप सारे प्रश्न आहे। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येकावर प्रश्न राहते म्हणजे राहते। त्याच्यानंतर महत्त्वाचे युद्ध, जसं प्लासीचं युद्ध झालं, बक्सारचं युद्ध झालं, याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न राहते। त्याच्यानंतर नोबेल पुरस्कार, याच्यावर खूप म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात विचारलेला आहे। पण आता जे नोबेल नाही वाचले तुम्ही तरी चालेल, आता डिसेंबर महिना येणार आहे, त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कार जाहीर होतात नवीन, ते तुम्ही वाचून घेता, कारण आपल्या पोलीस भरती 2026 मध्ये जाणार आहे, तर तेच तुमच्या कामी पडते। त्याच्यानंतर फुल फॉर्म, कोणत्या पण गोष्टीचा फुल फॉर्म विचारू शकते। जसं हे CCTNS आहे, क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, याचा फुल फॉर्म आहे। तर त्याच पद्धतीनं NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड, हे फुल फॉर्म पण तुम्ही बघून घेता। त्याच्यानंतर मिस युनिव्हर्सल आणि मिस वर्ल्ड, हे पण बघून घेता, कारण प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे विचारते, खूप साऱ्या जिल्ह्यात विचारलेला प्रश्न आहे। मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड कोणत्या देशातून दिल्या जाते, जसं एक अमेरिकेमधून दिल्या जाते आणि एक ब्रिटनमधून दिल्या जाते, आणि ते कोणाला भेटला, भारताची पहिली महिला मिस वर्ल्ड कोण होती, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारते। त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरता त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे। त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे, त्या जिल्ह्याचे आयुक्त कोण आहे, त्या जिल्ह्याचे SP कोण आहे, महापौर कोण आहे, पालकमंत्री कोण आहे, त्या जिल्ह्यात किती तालुके आहे, अशी संपूर्ण माहिती त्या जिल्ह्यातली तुम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर त्या जिल्ह्यात कोणाला मोठा पुरस्कार मिळाला आहे का, त्या व्यक्तीची, प्रतिष्ठित व्यक्तीची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर कादंबरी व त्यांचे लेखक तुम्हाला पाहिजे। जसं पानिपत ही कादंबरी विश्वास पाटलांची आहे, आणि विश्वास पाटील यांच्याविषयी कादंबरी विचारायचे खूप सारे चान्सेस आहे, कारण 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्यामध्ये होणार आहे, त्यांचे जे अध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या पूर्ण कादंबऱ्या तुम्ही पाठच करून घ्या। त्याच्यानंतर महत्त्वाचे विद्यापीठ,
महत्त्वाचे विद्यापीठ भारतात जवळपास म्हणजे खूप सारे विद्यापीठ आहेत, त्यांची पण तुम्ही कुठं विद्यापीठ आहे, त्यांची स्थापना कधी झाली, त्यांच्याविषयी माहिती करून घेता. त्याच्यानंतर देश आणि राजधान्या व त्याचे चलन. आपल्याला संपूर्ण देश व त्यांच्या राजधान्यांनी बघायचे आहे. असे फेमस देश, ज्या देशामधून आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुरस्कार मिळाले, तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार ज्या देशातून मिळाले त्या देशाच्या राजधान्या व चलन विचारू शकतात. मोठमोठे आणि ज्या देशामध्ये युद्ध झाले त्या देशाच्या आपल्या राजधान्या व चलन विचारू शकतात. आणि आपले ज्या देशासोबत चांगले संबंध असतात किंवा कोणत्या देशासोबत आपलं युद्ध झालं त्या देशाच्या विषयी माहिती आपल्याला विचारू शकतात. त्याच्यानंतर भूगोलावर खूप सारे प्रश्न असतात. GK मध्ये भूगोलामध्ये खूप मोठे टॉपिक आहे, जसं नदी प्रणाली झाले, त्याचे संगम, धबधबे, पुळण, नदी कोणत्या दिशेने वाहते याच्यावर सुद्धा खूप सारे माहिती आहे. लेण्या, खूप म्हणजे भूगोलामध्ये खूप सारे टॉपिक येतात, ते पण तुम्ही अवश्य वाचून घ्या, कारण भूगोलावर खूप मार्क असतात. त्याच्यानंतर विज्ञानावर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात 4-5 मार्क असतात. त्याच्यातला महत्त्वाचा टॉपिक आहे जीवनसत्व शोध. कोणत्या जीवनसत्वाचा कोण शोध लावला, जसं आपला रेडिओचा शोध कोण लावला, विमानाचा शोध कोण लावला, याच्याविषयी पण विचारते. त्याच्यानंतर क्रांती. आपण क्रांती ज्या बटाट्यासाठी गोल क्रांती, या क्रांत्या पण तुम्ही वाचून घेता. त्याच्यानंतर महत्त्वाचा टॉपिक आहे शेवटचा पुरस्कार. आता सध्या दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला, सध्याच मोहनलाल यांना 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्कार, त्याच्यानंतर ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पुरस्कार. जेवढे पण पुरस्कार असतील तेवढे पुरस्कार तुम्ही वाचून घ्या. हे टॉपिक असे आहे मित्रांनो, या टॉपिकवर खूपदा प्रश्न आलेला आहे. जर का तुम्ही एवढे पण टॉपिक चांगल्या पद्धतीनं जर का प्रत्येक टॉपिकातला सखोल अभ्यास केला तर तुमचा GK मध्ये कमी मार्क जाण्याचे खूप चान्स राहतील. एवढ्याच टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न येतात. याच्यानंतर अजून टॉपिक आहे, पण ते पण